कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही. नागपुरातील राड्यावर संघाकडून भूमिका स्पष्ट. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका. नागपुरातल्या हिंसाचारामागचा आरोपी फहीम शमीम खान असल्याचा पोलिसांना संशय. फहीम खान मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहर अध्यक्ष असल्याची माहिती. फहीम खानवर 27 कलमं लावली आहेत. नागपूर हिंसाचार प्रकरणात दगडफेक केल्याप्रकरणी आरोपींवर पोलिसांनी 57 कलमं लावली. या गंभीर कलमाखाली 51 मुख्य आरोपींसह 500 ते 600 जणांवर गुन्हा. नागपुरात राड्याआधी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याचा आरोप. गणेशपेठ पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी झाल्याचा आरोप. व्हिडिओ व्हायरल. हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी गेलेले असताना घोषणाबाजी झाल्याचा दावा. नागपूर राडा प्रकरणातील आरोपींना 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. नागपूर राडा प्रकरणात आतापर्यंत एकूण 46 आरोपी अटकेत. 46 पैकी 36 आरोपींना काल पोलिसांनी कोर्टात हजर केलं होतं. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या 10 टीमकडून आरोपींचा शोध सुरू. सायबर टीमकडून 4 ते 5 हजार व्हिडिओची तपासणी सुरू. एटीएसची टीम देखील स्वतंत्र तपास करू शकते. पोलीस उपायुक्तांची माहिती. नागपुरात दगडफेक करणाऱ्या जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग करण्याचा प्रयत्न. भालदारपुरामधील संतापजनक घटना. गणेशपेठ पोलीस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हा दाखल. नागपूरच्या 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी. नागपूर राडा प्रकरणानंतर सलग तिसऱ्या दिवशी संचारबंदी कायम. नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचं पोलिसांकडून आवाहन. नागपुरातील राडा पूर्वनियोजित होता. राड्यात सहभागी असलेले लोक स्थानिक नव्हते. बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेमुळे दंगल घडली नाही. प्रवीण दटकेंची प्रतिक्रिया. नागपूरच्या महाल भागात झालेल्या तणावामुळे पालिकेच्या बस सेवेवर परिणाम. 11 मार्गावरील बसेस पूर्णपणे बंद तर 11 मार्ग डायव्हर्ट करण्यात आले. संचारबंदी लावलेल्या भागात बस फेऱ्या बंद. नागपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस सतर्क. अफवा आणि वादग्रस्त पोस्ट टाळण्यासाठी पोलिसांकडून सोशल मीडिया पेट्रोलिंग आणि धार्मिक ठिकाणी सुरक्षा. नाशिक पोलिसांकडून 130 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई. संशयित हालचालींवर नजर. खुलताबाद आणि औरंगजेब कबर परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी. अनुचित प्रकार घडू नये त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी. सोशल मीडियावर बारीक लक्ष ठेवण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या पोलिसांना सूचना. पुरातत्व विभागाच्या विभागीय अधीक्षकांची औरंगजेबाच्या कबरीला भेट. पोलीस सुरक्षा पुरातत्व विभागाच्या व्यवस्थेची पाहणी करणार. प्रशांत कोरटकर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता. कोल्हापूर कोर्टानं अर्ज फेटाळल्यानंतर कोरटकर हायकोर्टात जाण्याची शक्यता.